सेलूत विनोद बोराडे मित्रमंडळाच्या नागपंचमी महोत्सव उत्साहात महिलांचा उत्स्फूर्त सहभागाने महोत्सवाला रंगत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी घेतला झोक्याचा आनंद। सेलू शहरात गेल्या 15 वर्षापासून विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी विशेष नागपंचमी महोत्सव आयोजन करण्यात येत आहे। यंदाही विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी नागपंचमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या महोत्सवाला सेलू शहरातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवून मनमुराद आनंद लुटला। महिलांसाठी विविध प्रकारचे झोके, रात पाळणे तसेच लहान मुलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच महिलांसाठी विविध स्पर्धा आणि नरेंद्र राठोड प्रस्तुत ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आल्याने महोत्सवाला चांगलीच रंगत आली। महिलांनी विविध झोक्याचा आनंद घेत गाण्यावर ठेका धरत उत्साहात सहभाग नोंदविला। या महोत्सवाला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थिती लावली। त्यांनी महिलांसोबत सहभागी होत झोका खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला तसेच गाण्यावर ठेकाही धरला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की वर्षातून एकदाच झोका खेळायला मिळतो, त्यामुळे आज मनसोक्त झोका खेळण्याचा आनंद घेतला असे सांगत विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे कौतुक केले। याप्रसंगी सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, मनीषाताई जाधव, सारिकाताई पारवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मुकेश बोराडे, प्रभाकर सुरोशे यांच्यासह विनोद बोराडे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी उपनगराध्यक्ष साईराज भैया बोराडे यांनीही मनोगत व्यक्त करत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला। पुढील वर्षी यापेक्षा आणखी नवीन उपक्रम घेऊन नागपंचमी महोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करण्याचे त्यांनी सांगितले। तसेच महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांचेही आभार मानत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेल्या महिलांसाठीची ही नागपंचमी महोत्सवाची परंपरा यंदाही उत्साहात पार पडल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू। नागपंचमी निमित्त पहिले तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। दीदी, गेल्या 15 वर्षापासून विनोद बोराडे मित्रमंडळातर्फे सेलू शहरामध्ये नागपंचमी उत्सव साजरा केला जातो। आज आपण या उत्सवाला हजेरी दिली, मनमुक्त तुम्ही झोकाही खेळला, महिलांसोबत ठेकाही धरला, काय सांगाल दीदी यावर? बघा, महिलांचा हा सण असतो। महिला माहेरी नागपंचमी निमित्त जात असतात, परंतु बऱ्याच जणांना आपल्या संसाराच्या गाड्यामुळे जाता येत नाही आणि मग त्या सगळ्यांना मागच्या 15 वर्षापासून विनोद भाऊ बोराडे साहेब हे ह्या शहरातील सगळ्या महिला भगिनींच्यासाठी हा नागपंचमीचा विशेष कार्यक्रम आपल्या शहरामध्ये आयोजित करतात आणि झोके, लहान मुलांसाठी खेळणं आणि त्या महिला आनंद लुटतात, मनसोक्त असा आनंद लुटतात। आता उपनगराध्यक्ष साईराज बोराडे हे सुद्धा ही परंपरा बोराडे परिवाराची पुढे चांगल्या पद्धतीने चालू ठेवत असेल। आपण बघितलंय शहरातील सगळ्या महिला, प्रत्येक कुटुंबातली महिला या ठिकाणी येऊन मनसोक्त आनंद लुटते। आताच एक महिला माझ्या गळ्याला पडून भावूक झाली की मला माझी आई नाहीये, पण इथे मला खरंच माहेर पण वाटतंय। ह्या अशा भावना महिला व्यक्त करतात आणि सेलू सारख्या शहरामध्ये हा जो उपक्रम नागपंचमीचा महिलांसाठी विनोद बोराडे साहेबांनी चालू केलेला आहे तो निश्चितच चांगला आहे आणि अशाच पद्धतीने महिलांना वेगवेगळ्या संधी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे, त्यांना आनंद लुटण्यासारख्या आणि सणाचेच निमित्त असतात सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी। दीदी, एवढे आपण आता राज्यमंत्रीच्या व्यापारातून आज तुम्हाला वेळ मिळाला, काय सांगाल त्यावर? मला झोका खेळायला आवडतं आणि हा झोका पंचमी, नागपंचमी, झोका पंचमी आपण आपल्याकडे म्हणतात। मला पण वर्षातून एकदाच या कार्यक्रमामध्ये झोका खेळायला मिळतो, म्हणून मी पण मस्त आनंद लुटतो। आज नागपंचमी महोत्सवानिमित्त सेलू शहराचे उपनगराध्यक्ष श्री साईराज भैया बोराडे आज आपल्याशी बोलणार आहेत। भैया, काय सांगाल नागपंचमी उत्सवानिमित्त तुम्ही जे नियोजन केलं त्याबद्दल काय सांगाल? गेल्या 15 वर्षापासून विनोद बोराडे मित्रमंडळातर्फे नागपंचमी महोत्सवाचं आयोजन आपण करत आहोत। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिलांचा इतका चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला भेटला आहे। अनेक खेळ असतील, ऑर्केस्ट्रा असेल, या सगळ्या गोष्टीला एकदम महिलांनी चांगला आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे। यावर्षी विशेष म्हणजे आपल्या आदरणीय पालकमंत्री व राज्यमंत्री मेघना दीदीची उपस्थिती इथं होती, त्यामुळे या कार्यक्रमाची अधिकाधिक शोभा वाढली व त्यांनी झोका खेळण्याचा व महिलांसोबत सगळं संगीत आनंद घ्यायचा आहे, खूप एन्जॉय केला।
तर असा जर आम्हाला प्रतिसाद दरवर्षी लाभला तर अशा प्रतिसादामुळे आम्ही दरवर्षी ह्याच्याहून मोठा काही कार्यक्रम घ्यायचा मानस आमचा आहे व या प्रतिसादामुळं आम्ही नक्कीच भविष्यात ह्याच्याहून मोठा कार्यक्रम घेऊ. सर्व महिला भगिनींचे मी धन्यवाद करतो. आज तुम्ही आज सगळ्यांना नाश्त्याची आणि चहाची सोय केली होती. साधारणतः तुम्हाला त्या अंदाजे किती महिला आज आल्या होत्या, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास 5,000 ते 7,000 महिला आल्या आहेत असा आमचा अंदाज आहे आणि दरवर्षी गर्दी वाढतच जात आहे. जसं साईराज भाईंना सांगितलं आहे की मागील 15 वर्षापासून आपण सातत्यानं महिलांसाठी विविध खेळ आपण आणत आहोत आणि यानंतरही आपण मोठ्या उत्साहानं या नागपंचमी महोत्सव पार पडणार आहे. धन्यवाद.